जिंकला टीम टाकेगाव संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगला अमर्थ केला टीम खारकोपर संघाला. जय हनुमान खारकोपर संघ त्याच्या विरुद्ध आपण नक्कीच पाहणार आहोत. श्लोक कोहली पाहू शकाल मित्रांनो, खुश आहे कारण बकासूर येतो कोंबडभुजे क्रिकेट संघाचा खैस फलंदाज. निकेतन कोहली नागवा आपलंही सहर्ष स्वागत. विशालभाई कोहली आपलं सहर्ष स्वागत. के तुम्ही पाहू शकाल मैदानावरती श्लोक कोहली कोंबडभुजे संघाचा बकासूर आणि सर्वात खैस फलंदाज म्हणून ज्याची ओळख आम्ही पाहतो. दमदार फलंदाजी केली या पट्ट्यानं. तर चला लगेच टाइम अलर्ट असेल. आपला विनंती असेल उद्या तुम्हाला माहिती दिली जाईल तुम्हाला किती मॅच करायला यायची ती. जसं तुम्हाला पहिल्या मॅच ज्या दिवशी जिंकला तुम्ही तेव्हा तुम्हाला अचानक अपडेट आली की या दिवशी यायचं आहे, ती अपडेट येईल. पण उद्या शेवटची रात्र आहे. बंटी भोईर उद्या तुम्ही जेजुरीवरून लवकर निघा. उद्या मला तर वाटतं सर जवळजवळ 12 वाजता काहीतरी स्पर्धा कंप्लीट होईल रात्री आणि लगेचच सकाळी फे टू बँकॉक बाय शेख नाईक युवा प्रतिष्ठान इथूनच फ्लाईट तुम्हाला उडताना पाहायला मिळेल. शुभेच्छा देऊया त्यांना. चला मॅच चालू करायची आहे. सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झाले. जय हनुमान खारकोपर आणि त्यांच्या विरोधात 9-11 टाकीगाव या दोन संघादरम्यानचा संघर्ष आज तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक आजची 5वी रात्र आहे. सुपर 6 मध्ये नुकताच दाखल झालाय तो कोंबडभुजे हा संघ. त्याने पराभूत केलं महेश स्पोर्ट्स शेलघर संघाला. खूप चांगला सामना झाला. 2 बॉल 10 षटकाराच्या जवळ तो झेल आणि त्यानंतर कोंबडभुजेचा विजय. मॅचला होते सुरुवात 12 वाजून 44 मिनिटांनी या मॅचला होते सुरुवात. हो ड्राईव्ह केल्या कव्हर्सला. एक्स्ट्रा कव्हरला फील्ड होईल तत्पूर्वी एक धाव नक्कीच घेतले. रणजित पाटील आणि हर्षल ठाकूर ही सलामीची जोडी जय हनुमान खारकोपर संघाची. 5 षटकांचा हा सामना असेल. बहुतांशी फर्स्ट अँड सेकंड राऊंडचे मॅचेस आपल्या 5-5 ओव्हरच्या झाल्या कारण 2 ज्युपिटर बाईक आहेत आणि त्यानंतरची तिसरी मॅच चौथ्या 4 षटकांची मात्र झाली. भन्नाट अशी स्पर्धा. ऑन स्ट्राईक असेल आता हर्षल ठाकूर. हार्ड हिटर बॅटर हर्षल. हो कव्हर्स मधून काढलाय. आल्या आल्या आक्रमण हर्षलच्या बॅटमधून कार्पेटच्या साहाय्याने हा डीप कव्हरला चौकार. हा भन्नाट खेळाडू आहे. त्याला तुम्ही विड्थ द्याल, त्याला तुम्ही जागा द्याल, रूम द्याल तर त्याचा करपूस समाचार तो नक्की घेतो. कव्हर्सच्या दिशेने मारल्या हा चौकार हर्षलच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या ती मात्र 5. पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर चौकार. जय हनुमान खारकोपर विरोधात 9-11 टाकीगाव. एक पनवेलचा संघ एक उरणचा संघ. दोन्ही क्रिकेटचे पॉवर हाऊस आहेत. चला टाइम अलर्ट चालू आहे. दोन बॉल चॉईस करा बॅटिंग करणारी टीम. जो बॉल चॉईस केलाय खारकोपर टीम. चला मॅच चालू ठेवायची आहे. 5 धावा झाल्यात. चौकाराला हर्षल ठाकूरच्या बॅटमधून. या सर्व गोष्टी वारंवार सूचना का दिल्या जात आहेत समालोचन कक्षातून यामागचं एकच कारण आहे आपण शहरात आहोत. प्रबंजन ऑफ ड्राईव्हचा हा स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू चाललाय. फक्त एकच धाव मात्र इथे जोडली जाईल. रणजित आणि हर्षल ठाकूर ही सलामीची जोडी मात्र सध्या जय हनुमान खारकोपर टीमसाठी. 9-11 टाकीगाव सन्माननीय संजय शेठ ठाकूर साहेबांची स्पर्धा 15 वर्षाविरतपणे स्पर्धा चालू आहे. ऑन साईडला फटका पुढे येऊन अडवण्याचा प्रयत्न जरूर लॉंगॉनच्या सीमारक्षकाने केला. बॉडी संपूर्णपणे झोकून दिली आणि हर्षल तरबेज आहे. त्याची देहबोली जशी वाटते परंतु तेवढा तो चलाक आहे. त्याला ठाऊक आहे की एक्झॅक्टली आपण कुठे दुसरी धाव घेऊ शकतो. रणजितला त्याने परफेक्टली कॉल केला, फोर्स केला आणि 2 धावा इथे घेतल्यात.
धावसंख्या ती मात्र 8. रणजितचा आणखी एक चांगला स्ट्रोक कार्पेटच्या सहाय्याने चाललाय त्याच क्षेत्ररक्षकाकडे. वाडीस लॉंग ऑन मात्र सेट केलाय. थोडासा झुकलेला आहे तो काऊ कॉर्नरच्या दिशेने. सिंगल रन मात्र इथे घेतली जाते आणि एकेरी धावसंख्येने धावफलक आहे ते मात्र 9. ठाऊक आहे खारकोपर टीमला की 5 ओव्हरच्या मॅचमध्ये किमान 45-50 पर्यंत जरी पोहोचलो तरी सुद्धा संघर्ष होऊ शकतो. त्याच हेतून दोन्ही फलंदाज डॉट बॉल न जाऊ देता पॉवर प्लेच्या षटकात सिंगल डबल घेत खराब चेंडू मिळाल्यानंतरचं आक्रमण बॉलच्या मेरिटनुसार चालू असलेला हा खेळ. हर्षल ठाकूर खोला टाकला होता चेंडू. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. हा खतरनाक खेळाडू आहे. कव्हर्सला फटके मारण्यामध्ये जाणला जातो आणि त्याच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर मधून काढला तो चौकार. 4 धावा. पहिल्या षटकाचा मात्र इथे खेळ समाप्त झालाय आणि धावा झाल्या जानमान खारकोपर टीमच्या बिनबाद 13. 5 ओव्हर 25 मिनिटांमध्ये 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये टाइम अलर्ट सेट केलाय. त्या पलीकडे तुम्ही गेलात तर मात्र एक प्लेअर आतमध्ये 5व्या ओव्हरला. 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचेच आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 13. 2 चौकार आले हर्षल ठाकूरच्या बॅटमधून. 3 चेंडू 4 वरती खेळतो तो रणजित. तर ओमकार म्हात्रे आयोजक यांच्या वतीनं खारकोपर संघासाठी शुभेच्छा येत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि आता शिवाई केबल नेटवर्कचे ओनर अभय म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन. आपलंही सहर्ष स्वागत. सुशील ठाकूर साहेब कोपर, गणेश प्रियेश घरत आणि तुषार घरत साहेब या सर्वांचं स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. ओव्हर टू समीर सर. एक दमदार सुरुवात मात्र इथे केलेली आहे. जानमान खारकोपर टीमने 2 चौकार मारले. हर्षल ठाकूरने ते देखील कव्हर्सलाच दोन्ही मारले. आता बॉलिंगसाठी आलाय दुसऱ्या षटकात. कौस्तुभ आलाय आणि व्हाईट बॉलने मात्र तो सुरुवात करतोय. नाव 11 टाकीगाव विरोधात जानमान खारकोपर या 2 संघादरम्यानचा हा संघर्ष. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाही आहे हे लक्षात असू द्या. 5 षटकांचा हा सामना tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती अद्यापही प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता रणजित, परंतु संमेळ मात्र साधू शकला नाही. लेगबाजच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते. सरत्या वर्षाला निरोप देत असताना ही स्पर्धा जिंकायची हा हेतू नक्कीच प्रत्येकाचा असेल उमेश दादा. कारण आता आजची तारीख आहे ती मात्र 26, उद्या 27 आणि त्यानंतर 3 दिवस. आपलं वर्ष हे पाडव्यालाच, परंतु जे इंग्रजी वर्ष आहे 31ला म्हणजे 3 ते 4 दिवसांमध्ये हे इंग्रजी वर्ष समाप्त होईल. आणि त्या सरत्या वर्षाचा शेवट जर का गोड करायचा असेल तर ही संजय शेठ ठाकूर यांची स्पर्धा जिंकण्याचा मानस प्रत्येकाचा आहे. ओ काय फटका केसलाय. हा कमालीचा फटकेबाजी करणारा खेळाडू हर्षल. जेवढी तुम्ही ऑफ साईडला त्याला विड द्याल तेवढा तो तुटून पडेल. ऑफ तुमच्या बाहेरचा चेंडू आणि त्यानंतर स्लॅश केलं, जोरात स्लॅश केलं. चौकार हर्षल ठाकूरच्या बॅटमधून. तर सर उर्वेनोड कमिटीचे उपाध्यक्ष सन्मान्य सुधीर ठाकूर साहेब खारकोपर यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी इथे 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. सुधीर शेठ ठाकूर म्हणजे जानमान खारकोपर टीमसाठी आधारस्तंभ. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु इम्पॅक्ट चांगला झाला नाही. कार्पेटच्या सहाय्यानं पुन्हा एकदा चेंडू जोरात गेला होता. मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. हर्षल रनिंग बिटवीन द विकेटमध्ये देखील किती चांगला आहे. भरधाव वेगानं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या. 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचतोय जानमान खारकोपर संघाचा 21 वरती 21. या क्रीडांगणावरती चौकार मारणारे फलंदाज नेहमी यशस्वी ठरतील हे आपण कित्येक वर्ष सांगतोय. आणि आताही अगदी हर्षलच्या बॅटमधून 3 चौकार आणि 3ही ऑफ साईडला आलेत. कव्हर्स आणि त्याचबरोबर स्वीपर कव्हर या रिजनमध्ये. कौस्तुभ हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गती कमी केली होती गोलंदाज कौस्तुभने. त्याला ठाऊक आहे आता गती काढून घ्यावी लागेल आणि हलकासा थोडा मागे चेंडू टाकला होता. लेंथ कमी केली होती कौस्तुभ. शेवटी या फलंदाजांपासून बचाव करायचा असेल तर हे बारकावे शोधावे लागतात गोलंदाजांना. कौस्तुभ यंगस्टर आहे या टीमचा. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर आहे त्यामुळे फलंदाज तर बाद नसेलच परंतु लेग बाईच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाणार. एकेरी धावसंख्येने धावफलक 22. कमबॅक केले ते कौस्तुभने. जरूर एक चौकार त्याच्या विरोधात आलाय परंतु अगदी आपण पाहिलं तर 7च धावा त्याने दिल्या. शेवटचा चेंडू बाकी आहे.
जानमान खारकोपर संघ पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, त्या 13. एक्स्ट्राज 2 आल्यात आतापर्यंत. 22-22. लास्ट बॉल ऑफ पॉवर प्ले. रणजित ऑन स्ट्राईक. अपील पंचांकडे, परंतु नाही. लेग बाईटच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवरती आले ती 1 धाव. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. कौस्तुभने प्रभावित केलं. असं वाटलं की चौकार आलाय, दबाव थोडा जाणवेल कौस्तुभवरती, परंतु नावे 11 टाकी गाव संघासाठी कौस्तुभने कमालीची कामगिरी केली. 2 ओव्हर धावा झाल्या त्या 23-23. तर जय हनुमान खारकोपर संघाचे खंदे समर्थक ओमकार म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन. थोडीशी इंजुर्ड मित्रांनो, तरी लंगडत लंगडत स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आपण त्यांना पाहतो, कारण ही आवड आहे त्यांना आपल्या गावाची, आपल्या संघाची, आणि ते स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने. त्यांच्या समवेत जयेश पाटील साहेब आणि ऋषिकेश म्हात्रे, ऋषिकेश पाटील साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. थँक्यू, धन्यवाद. प्रवीण सर, चैतन्यने ISPLचा फॉर्म भरला होता, परंतु तिकीट नाही आलं. ब्ल्यू तिकीट भेटलेलं, त्याला शुभेच्छा देऊया आपण, कारण या खेळाडूने ऑक्शनमध्ये नाव नाही आलं. या खेळाडूकडे ती क्षमता आहे. असं वाटलं होतं की कदाचित हा खेळाडू सोल्ड होईल ISPLला. त्याचा भाऊ अमय पाटील मात्र झालाय अंडर-19 मध्ये. क्या बात आहे. तोच आता बॉलिंगसाठी मात्र आलाय चैतन्य पाटील. प्रभावित केले या खेळाडूने. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे आणि इथे व्हाईट बॉलने तो सुरुवात करतोय. मला पेनची एक स्पर्धा आठवते. आय थिंक मैत्री ग्रुप किंवा आंबेघर किंवा पेन पूर्व विभागाची एक स्पर्धा झाली होती. हा प्लेअर आयकॉन म्हणून आला होता आणि सर्वांना सळो की पळोस करून सोडले होते त्याने त्या स्पर्धेमध्ये. फार नवीन टीमला घेऊन, आंबेघर टीमला घेऊन खेळला होता चैतन्य पाटील. तो सध्या गोलंदाजी करतो. व्हाईट बॉलने सुरुवात केली. असे खेळाडू आले पाहिजेत पुढे. बामणडोंगरीचा आर्यन नाईक मात्र ISPL मध्ये सिलेक्ट झालाय. क्रिकेटच्या या पटलावरती अधिराज्य गाजवणारे खेळाडू, परंतु रणजित आहे तिथे. मिड विकेटला चांगला झेल टिपला जातोय आणि प्रणित होता त्या ठिकाणी. चांगला झेल टिपला गेलाय. ऑन साईडला फटका खेळायचा होता रणजित पाटीलला. ताकद देखील झोकली होती, परंतु अंतर कापू शकला नाही. मिड विकेटला चांगला झेल. रनिंग कॅच बाय प्रणित आणि फलंदाज बाद जानमान खारकोपर संघाचा रणजित पाटील. नवीन फलंदाज प्रतीक रणजित मात्र बाद झाला. जास्त काही करू शकला नाही. साथ देत होता तो हर्षल ठाकूरला. 24 वरती 1. नवीन फलंदाज प्रतीक पाटील. खारकोपर क्रिकेटची ओळख. भन्नाट खेळाडू या. जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा एकतर्फी सामना घेऊन जातो, अशी या खेळाडूची ओळख आहे. चांगला ऑलराऊंडर आहे आणि खारकोपर म्हटल्यानंतर सर्व फिरकीचे जादूगार. स्पिनर बॉलर. चैतन्य पाटीलने नुकताच विकेट घेतले. नवीन फलंदाज प्रतीक त्याच्या समोर आहे. हा खूपच ऑप्शनच्या बाहेर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता चेतनचा, परंतु व्हाईट बॉल. पिचिंग पाहून हा निर्णय मात्र दिलाय, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला चैतन्याचा. अशा खेळाडूंच्याकडे सर्वांच्या नजरा असतात. भले ते ग्रामीणचा संघ एकमेकांच्या विरोधात खेळतोय, परंतु आपल्याला असं वाटतं की आपल्या तालुक्यातील, आपल्या जवळचे खेळाडू तिथे खेळले तर एक वेगळाच आनंद मिळेल. साईड अँगलने प्रतीकला दाखवण्याचं काम. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू फटका इथे फसलाय. डीप कव्हरला फिल्डर आहे. आल्या पावली माघारी परतावं लागेल ते प्रतीक पाटीलला. लॉंग ऑफ बाउंड्री क्लिअर करायची होती, परंतु इथे फटका फसला आणि इथे झेल देखील घेतलाय पार्थने. चांगला झेल. डीप कव्हरला मात्र झेल टिपला अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. दुसरा धक्का जानमान खारकोपर संघाला. 2 ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु इथे गोल्डन डकचा शिकार ठरला तो प्रतीक पाटील. चैतन्य पाटीलने 2 गडी बाद केले. 2 धक्के मात्र दिलेत जानमान खारकोपर संघाला. आघाडीचे दोन्ही गोलंदाज अगदी आपण पाहिले. प्रबंजन थोडा महागडा ठरला. 13 धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये कौस्तुभचं नक्कीच मी कौतुक करेल. जास्त धावा दिल्या नाहीत आणि तो थोडा दबाव, कारण धावांना एक्सलरेट करायचे तर नक्कीच आक्रमण करावं लागेल आणि त्या आक्रमणामध्ये फलंदाज मात्र इथे 2 बाद झाले. नवीन फलंदाज धनेश भोईर मात्र मैदानात दाखल झाला. तिसरं षटक मार्गस्थ आहे.
नावे 11 टाकीगाव विरोधात जयहनुमान खारकोपर या दोन संघादरम्यानचा हा संघर्ष स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक आदरणीय संजय शेठ ठाकूर जयहनुमान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जयहनुमान क्रिकेट क्लब बामणनगरी कुबेर ग्रुप गणेश भोईर. हो फटका पुन्हा एकदा फसलाय आणि एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु तिथे झेल सुटतोय. या कॅचेस व्हायला हव्यात. चेतन प्रयत्न करतोय. चैतन्य प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करतोय. विकेटसाठी प्रयत्न करतोय. त्याला ठाऊक आहे की जयहनुमान खारकोपर संघाची बॅटिंग लाईनअप तगडी आहे आणि ज्या पद्धतीनं हर्षल खेळतोय त्याला एखाद्या फलंदाजाची साथ मिळाली तर तो धावसंख्या नक्कीच 50 पर्यंत पोहोचू शकतो आणि या कंडिशन्समध्ये 50-55 जर का झाल्या 45-50 जरी झाल्या तरी सुद्धा टार्गेट डिफिकल्ट सेट होऊ शकतं. टॉपेज घेतली त्यानंतर बॉल चालला मिड विकेटला. इम्पॅक्ट चांगला झाला नव्हता चेंडू आणि फळीचा. सिंगल रन नक्कीच मिळेल ते हर्षल ठाकूरला. या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 27 वरती 27. प्रोजेक्टेड स्कोरवरती आपण नजर टाकली तर 51. चैतन्य पाटीलने किती माफक षटक टाकलंय. 4 धावा दिल्यात 2 विकेट घेतल्यात त्यामध्ये 2 वाईडच्याच धावा आहेत. तो पुन्हा पाठलाग केला होता चेंडूचा आणि ते व्हाईट बॉल घोषित करतायत अंपायर. अतिरिक्त धाव आणखी एक जोडली जाते. जयहनुमान खारकोपर संघाची धावसंख्या ते 28. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. चांगला गोलंदाजांचा भरणा आहे खारकोपर संघाकडे परंतु नावे 11 टाकीगाव पहिले सत्र सध्याच्या घडीला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला धनेशकडून. कार्पेटच्या सानं पुन्हा एकदा बॉल निघाला मिड विकेटकडे. फक्त एकच धाव इथे जोडली जाईल. शांत ठेवलंय चैतन्य पाटीलने या षटकामध्ये. संपूर्ण या षटकामध्ये 3 वाईडच्या धावा आल्यात. 3 सिंगल आणि त्याचबरोबर 2 विकेट. एक हिरो होंडा बाईकची चाबी हरवलेली आहे. कोणाची असेल तर ती कृपया करून आपण घेऊन जा. लास्ट बॉल. चांगलं षटक टाकले ते चैतन्य पाटीलने. हर्षल प्रयत्न करतोय पुन्हा एकदा कार्पेटच्या सानं बॉल पाठवला काऊ कॉर्नरला. फक्त एकच धाव मिळेल. भन्नाट गोलंदाजी चैतन्य पाटीलकडून. 2 विकेट महत्वाच्या त्याने घेतल्या आणि फक्त धावा दिल्या त्या 7 धावांमध्ये 3 चेंडू वाईड होते. 4 सिंगल आणि 2 विकेट. 3 ओव्हर खेळ समाप्त. जयहनुमान खारकोपर संघाची धावसंख्या 10च्या सरासरीने 30. विकेट गेल्यात 2. 14 मिनिटांमध्ये हे 3 षटकं समाप्त केलीत. पुढील तर चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यासाठी यावं. भैरवनाथ 11 धुतुम क्रिकेट संघ आणि भेंडकल संघाचे संघनायक CI11 भैरवनाथ धुतुम विरुद्ध भेंडकल संघाचे कॅप्टन. आम्ही दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण यावं. धुतुम आणि भेंडकल संघाचे संघनायक आपली लिस्ट घेण्यासाठी यावं आणि लिस्टमध्ये नावे द्या आपल्या खेळाडूंची आणि लगेचच ती जमा करा आमच्या स्कोररकडे. सुधीर शेठ ठाकूर साहेब यांच्या वतीने जयहनुमान खारकोपर संघाच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. खरं तर खारकोपर म्हटल्यानंतर एक स्पर्धा मला आवर्जून आठवते ती म्हणजे बंटी गरज साहेबांची. संपूर्ण गाव एकत्रित होतो आणि त्या टीम म्हणजे त्या स्पर्धेमध्ये टीमची नावं जी असतात मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. खतरनाक. संपूर्ण गाव एकत्रित होतो. परंतु सध्या जयहनुमान खारकोपर संघाचे दोन्ही फलंदाज हर्षल ठाकूर आणि धनेश सध्या मैदानात आहेत. गोलंदाजीसाठी झालाय 4थ्या षटकात निहाल नाईक म्हणजे शेवटच्या षटकात पुन्हा एकदा चैतन्य येईल. 30 धावा झाल्यात. हर्षल मैदानात कळतोय. 9 चेंडू 17 वरती. 3 चौकार अद्यापही त्याच्या बॅटमधून आले. तर एक मोठं टार्गेट सेट करावं लागणार आहे हर्षलला. प्रयत्न त्याचे चालू आहेत परंतु इम्पॅक्ट चांगले होत नाहीये. टायमिंग जुळत नाहीये. पुन्हा एकदा वेगाने क्षेत्ररक्षकाला सिंगलच मात्र देतोय. सिंगलने डोकेदुखी होणार नाही. ती नावे 11 टाकीगाव संघाला. त्यांना ठाऊक आहे समोरच्या संघाला आपण 45च्या आतमध्ये रोखलं तर नक्कीच आपल्याला यश प्राप्त होऊ शकतं. त्याच उद्देशानं सध्या निहाल नाईक गोलंदाजीसाठी दाखल झालाय. ऑन स्ट्राईक येतो धनेश. 31 वरती 2. हा चेंडू थोडा खाली राहिला. एक लाईन पकडून निहाल आणि त्याचबरोबर सर्व गोलंदाजांनी बॉलिंग केलेली आहे. हे टेस्टमध्ये शंका का गलियारा म्हणायचे परंतु आजकाल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जी व्हाईट लाईन आहे ना तिला चिकटून बॉलिंग केली जाते. तिथेच टप्पे टाकले जातात. त्याच लाईनमध्ये बॉलिंग म्हणजे फलंदाजापासून दूर चेंडू ठेवले जातात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. ब्लॉक होलला होता टाकला चेंडू आणि ते फक्त एकच धाव.
हा प्रत्येक गोलंदाज जास्त काही करत नाहीये. मला असं वाटतं की कोणत्याही गोलंदाजाकडे एवढा वेग नाहीये, परंतु टप्पा त्याने अचूक ठेवला. नेक्स्ट मॅच BCC बेंडखळ आणि त्यांच्या विरोधात सतीश स्मृती गावदेवी गावठाण. धुतुम माफी असावी, CI11 धुतुम. हो चांगला चेंडू निहाल नाईकचा. हर्षल ठाकूर चेंडूकडे पाहतच राहिला. निहाल नाईकने 4 चेंडूंमध्ये 2 धावा दिल्या, 2 चेंडू निर्धाव टाकले. दबाव आता सपशेल जाणवतोय. 32 वरती 2. वाईट यॉर्कर टाकायचं होतं आणि तो परफेक्टली ते एक्झिक्यूट केलाय. आणि ते कदाचित असं वाटते की पंच जय पवार सर त्यांचा कॉल आहे. व्हाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे, परंतु हा अंपायर्स कॉल आहे. हो, जय पवार इकडे तिसरे पंच आहेत. सेम कोट आणि तशीच देहबोली. पाहूया आता निर्णय काय देत आहेत. चला, अतिरिक्त खेळाडू अंपायरच्या अगोदर पोहोचले. तर बघा सलग 3 षटकात जर ठोकले फलंदाजांनी, एकच फक्त इट्स अ फेअर डिलिव्हरी. जर फलंदाजाने सलग 3 षटकार ठोकले तर बिंजोड ग्रुप खारकोपर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सुधीर शेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही कॅप्टन यावं. चला, तिसऱ्या पंचांनी इथे निर्णय दिलेला आहे की इट्स अ फेअर डिलिव्हरी. तुमचे दोन्ही संघांचे 12 खेळाडू इथे उपस्थित आहेत. आणखी एक चेंडू निर्धाव टाकलाय तो निहाल नाईकने. फुलटॉस बॉल चुकी केले आणि ते पंच नो बॉल घोषित करतायत. नो बॉल +4. निहाल नाईकचं षटक अत्यंत उत्तम चालू होतं, परंतु या चेंडूवरती आलाय तो मात्र नो बॉलवरती चौकार. ही संधी मिळाली, इथून मुसंडी नक्कीच मारेल तो जानमान खारकोपर संघ. नामी संधी मिळाली, पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट आणि या 5 धावाने स्कोर जाऊन पोहोचलाय 37 वरती. एक चुकी किती महागात ठरवू शकते. फ्री हिटचा चेंडू हर्षल. पाठ टाकलेला हा बॉल ऑन साईडला वळवला. मिडविकेटला 3 सीमारक्षक ठेवलेत. लॉंग ऑन मिडविकेट, त्याचबरोबर स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगलने हे षटक समाप्त झालंय. निहाल नाईकचं हे षटक ज्यामध्ये वाईट +4 अशा एकूण 5, नो बॉल +4 अशा एकूण 5 धावा आल्या होत्या. त्या षटकामध्ये निहाल नाईकने फक्त 9 धावा दिल्या. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे ती चला 85. जास्त चर्चा नको प्लीज, लगेच मॅच ऑन करा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 38. विकेट गेल्यात 2. चला, तिसऱ्या पंचांनी जो निर्णय होता तो मात्र ते व्हेरीफाय केलेला आहे. पंचांना शंका वाटत होती मेन अंपायर्सला, म्हणून त्यांनी निर्णय तिसऱ्या पंचांकडे दिला. नाहीतर अन्यथा या स्पर्धेमध्ये व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाहीये. आणि तुमचा 12वा खेळाडू देखील या कॉमेंट्री बॉक्समध्ये. शेवटचं षटक चैतन्य पाटील. व्हाईट यॉर्कर. काय भन्नाट गोलंदाजी चालू आहे. ऑफ स्टंपला पकडून गोलंदाजी. जास्त काही कोणत्या गोलंदाजाने केलंच नाही. हा भले चूक झाले निहालकडून मागच्या ओव्हरमध्ये नो बॉलवरती चौकार, परंतु त्याने देखील फक्त 8च धावा दिल्या. आणि आता चैतन्य आलाय ज्याने अगदी डॉट बॉलने सुरुवात केली. म्हणजे या खेळपट्टीवरती या कंडिशन्सला गोलंदाजांचा बोलबाला नक्कीच पाहायला मिळतोय. 38 वरती 2. फटका दमदार आहे. हर्षल ठाकूरचा टोळा आहे. लॉंग ऑफ सीमारेषा पार. हर्षलच्या बॅटमधून जानमान खारकोपर टीमसाठी षटकार 6 धावा. चैतन्याचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा खेचून मारलाय तो देखील लॉंग ऑफला हर्षल ठाकूरने. षटकार 6 धावा. चला, BCC बेंडकल संघाचे कॅप्टन या धुतुम संघाचे कॅप्टन आलेत. आपल्याला देखील प्लेइंग गेले ते लिस्ट द्यायची, त्याच्यामुळे विनंती असेल यावं. 44-44. पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. लॉफ्ट केला ऑन साईडला मिडविकेटला क्षेत्ररक्षक आणि जजमेंट चांगलं आहे. झेल देखील टिपतोय. हर्षल नाराज आहे. थोडी ताकद कमी पडली, नाही तर हा देखील चेंडू सीमा पार गेला असता. राईट आर्म राऊंड द विकेटने क्रॅम्प करायचं होतं बॅटरला. लॉफ्ट केलं लॉंग अगदी मिडविकेटला आणि तिथे चांगला झेल. फलंदाज बाद हर्षल ठाकूर. एक चांगली इनिंग पेश केली त्याने आपल्या टीमसाठी. 44 वरती 3. 17 बॉल 29 खेळला. 170च्या स्ट्राईक रेटने 4 चौकार मारले. एक षटकार नुकताच त्याने मारला होता.
आणि दुसरा चेंडू देखील सीमा पार धाडताना हर्षल ठाकूर बाद झालाय, परंतु आपल्या टीमसाठी 44 धावा त्याने सांघिकरित्या अगदी जमवल्यात. नवीन फलंदाज शेखर पाटील. 3 चेंडू बाकी आहेत. इरादा एकच असेल धनेशचा आणि शेखरचा की किमान या 3 चेंडूंमध्ये 6 धावा जरी आल्या तरी सुद्धा या कंडिशनला 50-51चं टार्गेट. आणि जयनमान खारकोपर टीमची बॉलिंग अत्यंत भेदक आहे. स्पिन मार आहे, स्पिन अटॅक आहे, सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु आत्तापर्यंत टाकीगाव संघाच्या बॉलर्सने सर्वच बॉलर्सने इम्प्रेस केलंय, खरोखरच प्रभावित केलंय. नवीन फलंदाज शेखर. 3 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच दुतुम आणि त्याचबरोबर बेडकळ दोन्ही टीम आपण कॅप्टन तयारीत राहा. टॉससाठी लास्ट 3 बॉल. चैतन्य पाटील. फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला बॉल चाललाय. धनेशच्या बॅटमधून शेखर नवीन फलंदाज. धनेशच्या बॅटमधून आतापर्यंत काही मोठे फटके आलेले नाही आहेत. अपेक्षा तीच असेल टीमला की किमान 50च्या वरती पोहोचवा. एक न्यूमरिकल फिगर टेन्शन जे आपण म्हणतो ते सेट करण्याचा प्रयत्न नक्कीच करायला हवा. 2 चेंडू शिल्लक. 45. हर्षल ठाकूरने एक लाजवाब इनिंग आपल्या टीमसाठी साकारली. लास्ट 2 बॉल्स. चैतन्य. हा देखील वेगवान चेंडू होता. पंच नो बॉल मात्र इथे घोषित करतायत आणि नेक्स्ट बॉल असेल तो आता मात्र फ्री हिट. अतिरिक्त धावा दिल्यात वाईड आणि नो बॉलच्या स्वरूपात चैतन्यने, परंतु त्यानंतर कमबॅकही केलंय. या अतिरिक्त धावसंख्येने स्कोर 46. फ्रीडचा चेंडू आहे. नामी संधी पुन्हा एकदा चालून आले ती धनेश भोईर साईडकडे. एखादा चौकार, एखादी बाउंड्री, एखादा षटकार फार महत्वाचा ठरू शकतो जयनमान खारकोपर संघाला. 46 लॉस ऑफ 3. फ्रीडचा बॉल. कव्हर्सला खेचण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या वरतून डीप कव्हरचा फिल्डर स्वीपर कव्हरला पोहोचतोय. तत्पूर्वी 2 धावा इथे घेतल्यात. प्रत्येक धाव इथे महत्वाची. धावांसाठी संघर्ष झालाय. 5-5 ओव्हरच्या मॅचमध्ये 32, 35, 40 धावा इथे चेस डाऊन झालेल्या नाहीयेत. म्हणून सिंगल, डबल, ट्रिपल या सर्वच धावा महत्वाच्या आहेत. 48 झाल्यात. इतपत टार्गेट असेल 50 की मात्र 50च्या वर. लास्ट बॉल. चैतन्य. 17 दिल्यात. समोर खेचलाय. काय फटका खेचलाय धनेश भोईरने. शेवटचा बॉल आणि त्यावरती आक्रमण. आणि सुधीर शेठ ठाकूर साहेबांचं 500 रुपयांचं कॅश प्राइज का देणार नाही. लास्ट बॉलवरती धनेशने समोर मारलाय. तो देखील लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध त्या बॅनरच्या दिशेने षटकार. आणि या षटकाराने जयनमान खारकोपर संघाची धावसंख्या 54. विकेट गेल्या 3 आणि 55चं टार्गेट. 55चं टार्गेट ठेवण्यात आले नावे 11 टाकीगावच्या विरोधात. या आपण करतोय टॉस. दोन्ही संघनायक दुतुम आणि त्याचबरोबर बेंडकळ. चला टॉस करण्यासाठी इथे आपण आमंत्रित करूया आमचे प्रमुख पाहुणे या स्पर्धेचे. धारावे संघाचे बिग पुरस्कर्ते आता सचिन शेठ वाघमारे, गणेश शेठ वाघमारे टायगर, ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं योगदान आम्हाला दिलं गेलंय. ते गणेश शेठ वाघमारे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही टीम जॅकेट काढा आपला टॉस साठी प्लीज. आपल्याला विनंती असेल दोन्ही कॅप्टन. तर निलेश ठाकूर आलेत कॅप्टन आणि एकीकडे जुगल. टॉस का बॉस बामन रीड्स कॉल. तर टॉस जिंकला बीसीसी बेंडकळ क्रिकेट संघ. अभिनंदन. जुगल काय सांगशील. स्पर्धा दमदार तुम्ही पाहताय. संजय शेठ ठाकूर यांची आज दोन्ही मला तर वाटते उरण तालुक्यातील दिग्गज संघ वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे ती दुतुम संघाला. काय सांगशील टॉस जिंकला प्रथमतः निर्णय. फिल्डिंग करू आम्ही पहिले. कसं वाटते 15वं वर्ष संजय शेठ ठाकूर यांचं दमदार स्पर्धा कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 क्रिस्टल ट्रॉफ्यास पाहताय आणि त्या पद्धतीने फ्लड लाईट एक सुसज्ज मैदान. आयोजन खूप चांगलं आहे आणि इथं संधी दिली केलेला आम्हाला धन्यवाद बोलतो त्यांना. तर शुभेच्छा असतील. टॉस महत्वाचा होता का या मॅचमध्ये, कारण शेवटची मॅच दिलेश टॉस महत्वाचा होता का या मॅचमध्ये. आजचा काही एवढा इफेक्ट नाही. पहिले बॅटिंगवाले भरपूर मॅचेस कंटिन्यू इथं जिंकताना मी बघितलेत आणि संजय भाऊ आम्हाला इथं वाईल्ड कार्ड एंट्री दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकला बीसीसी बेंडकल क्रिकेट संघाने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंग करायची ती म्हणजेच दुतुम क्रिकेट संघाला. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा.
चेतन स्वामी आपण या लगेचच. आणि हे पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त झाला आहे. द्वितीय सत्रामध्ये 55 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे 9-11 टाकेगाव संघाच्या विरोधात. आणि या द्वितीय सत्रामध्ये जोडले जातील चेतन स्वामी सर. थँक्यू. तर चला सलामी जोडी लगेचच मैदानात जाऊ द्या आणि टीम कारकोपरला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टाइम अलर्ट सर्वांसाठी असेल. महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बाहेर शेटला आपण पाहू शकाल मित्रांनो, दमदार वजनदार व्यक्तिमत्व शिमला कसूलचा त्यांचा आपण जर्सी स्वेटर पाहू शकाल. तर विशाल घरत जर यांनी 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतले तर आतिश पवार साहेब निलजेगाव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. विशाल घरत खारकोपर संघाचा गोलंदाज जर सलग 3 विकेट म्हणजेच हॅट्रिक घेतली तर आतिश पवार साहेब निलजेगाव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. वोल्वे मॅचकडे आपण पाहताय जय हनुमान खारकोपर त्याच्या विरोधात 9-11 टाकीगाव. पहिला पण नक्कीच पूर्वाचा संपला गेला. 55 टार्गेट सेट केला गेलाय स्ट्राईक एंड वरती 9-11 टाकीगाव संघाचा. तर चेतन जर खारकोपर संघानं या सामन्यामध्ये विजय संपादन केला तर ओमकार म्हात्रे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या संघासाठी दिलं जाईल. आणि बिंजोड ग्रुप यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. खारकोपर संघाच्या गोलंदाजांना ही सुवर्ण संधी. वोल्वे मॅचकडे गेम ऑन अद्याप आहे. 55 मतांनी टार्गेट सेट केलाय. बेदक मारा जय हनुमान खारकोपर संघामध्ये नक्कीच आहे. तो स्ट्राईक इन मध्ये आपण गोंदाची मार्क होती पाहत आहे. प्रतीक पाटील निराश केलं होतं खरं तर फलंदाजीमध्ये, परंतु आता मात्र नक्कीच कमबॅक करावं लागेल. गोंदाची मार्क होती. राऊंड द विकेट समोर चैतन्य पाटील. पहिलाच बॉल हलक्या हाताने करता ढकलून दिलाय. त्याला माहिती आहे खरं तर प्रतीक पाटील एक चांगला मात्र नक्कीच गुणवंत गोंदाज आहे. त्याला मात्र नक्कीच सन्मान दिला. पहिल्याच बॉलवरती सिंगल धावा श्रीकांत केला चैतन्य पाटील आणि टीम 9-11 टाकीगाव संघाने. जवळचा विचार केला तर चैतन्य पाटीलचा विचार केला तर सध्याच्याकडे चर्चेत असणारा फलंदाज मग ॲज अ आयकॉन रबर बॉल स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल स्पर्धा, त्यामध्ये पनवेल प्रीमियर लीग मपियासवी उरण प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग, त्यामध्ये नक्कीच ज्या खेळूचा बोलबार राहिलाय. ओ हलक्या हाताने घास घ्यायचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक विकेटची संधी होती, कबूल करता आले नाही. सिंगल धाव मिळेल. ओमकार नाईकला मात्र नक्कीच ही सुवर्ण संधी लाभली गेली. विकेटचा पतंग मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पटकावण्याचा प्रयत्न होता प्रतीक पाटील आणि टीम खारकोपरचा, परंतु त्यानंतर झाला फंबल. तर आरिफ शेख यांच्या वतीने देखील विकेट हॅट्रिकसाठी खारकोपर संघाला गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. आरिफ शेख यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. साई पाटील वेशवी यांच्याकडून जवळ चैतन्य पाटीलसाठी मात्र नक्कीच पारितोषिक आलाय 2 षटकासाठी. 500 रुपयाचा पारितोषिक पहिला आलाय. जवळ बॅनरला मात्र देखील धडकत बॉल चाललाय सीमा रेषा पार. पाटीलच्या बॅट मधून पहिला दमदार षटकार. जबरदस्त स्ट्रोक अफलातून शप्पल होऊन मात्र नक्कीच बॉर्डरच्या बाहेर बॉलला लँड केला. जवळ आमच्या खतर मुख्य मंचकावरती बॉलला खतर लँड केला. हवाई सबर 6 धावांकरिता स्ट्रोक केला होता. शब्बल झाला, बॅकफुटला गेला, त्यानंतर मोठा पंच. चैतन्य पाटीलचा पलटवार सेकंड बॉलवरती खतर पाहायला मिळतोय. पहिला बॉलवरती सन्मान दिला प्रतीक पाटीलला, त्यानंतर पाटीलचा पलटवार. हो आडव्या वाटाक्याचा प्रयत्न त्या दिशेने चिनू चाललाय दन 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 करत. सीमा रेषा पार. 6 नंतर 4 मिळतील 4 धावा. काय फटकेबाजी मैदान शोधत त्या दिशेने खतर अगोदर षटकार टोकला, त्यानंतर चौकार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक बाउंड्रीज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चैतन्य पाटील टाकीगावचा हा खेळाडू. याच मैदानावरती जवळ विचार केला तर रॉयल ट्रॉफी झाली होती, त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरणे संघ, त्यामध्ये चैतन्य पाटीलचं मत कमालीचं फलंदाजी आणि गोंदाची मात्र नक्कीच राहिली होती. तो चैतन्य पाटीलला आपण ऑन स्ट्राईक बाद आहे. 12 लागल्या स्कोर कार्डवरती. 4 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय. तर स्वप्नीलने सलग गोलंदाज प्रतीकने सर 2 बॉलवरती 2 विकेट जरी घेतले तर स्वप्नील बाई यांच्या वतीनं 1676 रुपयाचं हे कॅश प्राईज त्यांच्यासाठी असेल.
बोलो मॅच कडे पण 12 लागला स्कोर कार्ड वरती. षटकार आणि चौकारांची भाषा बोलणारा चैतन्य पाटील हो बॅकफुटला जाऊ त्या दिशेनं आला रे आला टाकीगाव संघाचा चैतन्य पाटील आला आणि बॉलला पाठवला सीमा रेषा पार. 6 धावन करता षटकार. चैतन्य पाटील पाटीलचा पलटवार मैदानाच्या आतमध्ये. अनेक सारे ब्रँड पाहिले फॉर्च्युनर BMW ऑडी परंतु चैतन्य पाटील सुद्धा ब्रँड आहे. हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना काय फलंदाजी करतोय मैदानाच्या मध्ये. जवळजवळ पहिल्या बॉलवरती सिंगल सिंगल त्यानंतर षटकार चौकार षटकार. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना प्रतीक पाटीलला खतर कमबॅक करून द्यायला लागेल. जय हनुमान खारकोपर संघाचा गत स्ट्राईक गोलंदाज आपण पाहताय प्रतीक पाटील. शेवटचा अंतिम बॉल. 18 लागल्या स्कोर कार्ड वरती. जबरदस्त स्ट्रोक मात्र नक्कीच केलून या मॅचची खतर काया पलट करणारा चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. 25 मध्ये करायचे 37 धावा. टीम 9-11 टाकेगाव संघाला आणि दमदार सुरुवात करताना पाहायला मिळतोय. हो स्विच हिट अल्टी पलटी बॉल ने घेतली भरण्याच्या बाहेर कल्टी 6 धावांसाठी. अजून एक दमदार षटकार. दोन बॉल वरती 2 षटकार खेचून मॅचला मात्र नक्कीच कलाटे दिल्या आणि 500 रुपयाचा मानकरी सुद्धा मात्र नक्कीच ठरलाय. साई पाटील विश्वे यांच्या माध्यमातून नक्कीच लावलेले पारितोषिक ते पटकावला गेला आणि 24 धावा कुठला स्ट्राईक गोलंदाज ज्याच्याकडे खूप अपेक्षा होती जय हनुमान खारकोपर संघाला. आज मात्र नक्कीच फलंदाजी खराब झाली. गोलंदाजी मध्ये आला जवळजवळ 24 धावा लुटल्या गेल्यात. करा परत खेळ मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक पाडीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु बॉलिंग मार्ग सेकंड ओव्हर विशाल घरातला आपण नक्कीच पाहताय. फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथून कमबॅक करावं द्यायला लागेल. विशाल घरत एक फिरकीचा जादूगर म्हणून याची ओळख राहिली या परिसरामध्ये. पण तो आज आपल्या फिरकीच्या मात्र नक्कीच जोरावर घराघरा फिरवेल का हे सुद्धा बघणं गरजेचं असेल. एक षटकाचा वाजविकेट संपला का धावा लागा धावपटला वरती 24 विदाउट लॉस. स्ट्राईक इन वरती ओमकार नाईकला बाद आहे. पहिलाच बॉल करतो बॅकफुटला जाऊन पंच केलाय. फिल्डर मात्र नक्कीच आहे तिथं. हर्षलला नक्कीच पाहताय आपण. सिंगल धाव मात्र नक्कीच झाली कंप्लीट. 25 लॉस ऑफ 0 विकेट्स. प्रचंड गर्दी आपण पाहता या क्रीडांगणावरती. केबी काकांचं हे खरं तर क्रीडांगण परंतु आज अनेक साऱ्या स्पर्धा या मैदानामध्ये खेळल्या जातात आणि ही सुद्धा स्पर्धा नक्कीच पाहताय आपण. जय हनुमान क्रिकेट क्लब बामणनगर आयोजित स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक कुबेर ट्रॉफीचे थर्रार नक्कीच आपण पाहताय. 25 लागल्या स्ट्राईक इन वरती चैतन्य पाटील पाहायला मिळतोय. बॉल ड्राईव्ह वरती विशालला पाहताय. ओ हलक्या खतर डासक्याचा प्रयत्न विकेटची संधी आहे. डायरेक्ट हिट होईल का नाहीये. सिंगल धाव झाली या बॉल वरती. सिंगल धावेनं मात्र नक्की धावपडला पुढे सरके धावा लागत धावपटलं वरती 26-26. 2 बॉल वरती जवळजवळ 2 धावा खर्च केला विशाल घरात. फिरकीचा जादूगर मात्र नक्कीच ओळखला जातो. आज मात्र नक्कीच कमालीची गोंदाची करावं लागेल आणि टीम जय हनुमान खारकोपर संघाला कमबॅक करून द्यायला लागेल. बॅकफुटला जाऊन पाठीमागे खेळायचा प्रयत्न होता. असफल ठरला गेला. डॉट चिन्ह नक्कीच फेकला गेलाय. या षटकामध्ये कमबॅक करून देतोय विशाल घरात टीम जय हनुमान खारकोपर संघाला. विशाल घरतचा मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 24 काल्यानंतर विशाल घरत नक्कीच आपल्या टीमला या मॅच मध्ये नक्कीच परत आणण्याचं काम करतोय. 3 बॉल अद्याप बाकी आहेत. 21 मध्ये करायचे 29 धावा. पुढा सरसावर डान्सिंग अटॅक यष्टनच्या पाठीमाग. रणजित पाटील चुकी करत नाहीये. अजून एक विकेटचा पतंग. विकेट क्रमांक 1 धक्का क्रमांक 1. फलंदाज बाद होईल. सलामी वीर ओमकार नाईक बॅक टू द आउट. जवळजवळ 4 चेंडू फेकले. 2 धावा खर्च केला त्यामध्ये 1 डॉट आणि विकेट. विशाल घरचा एक कमालीचा षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगर आणि मैदानाच्या आतमध्ये
का ओळखलं जातं हे जागतं आणि ज्वलंत उदाहरण हे 4 बॉल मात्र नक्कीच तुम्ही एकदा पहा. पहिल्या षटकामध्ये 24 प्रतीक पाटील महाग ठरला. त्यानंतर हे मात्र नक्कीच चांगलं षटक फेकताना गरज होती मैदानाच्या आतमध्ये गरज ओळखून आणि पारखून हे खेळ मात्र नक्कीच करतोय. विशाल गरजला पाहताय आपण. नवीन फलंदाज मैदानाच्या नक्की दाखल झालाय. स्वप्नील कारपाटीलला नक्कीच पाहताय. 26 लागल्यात 1 विकेट. 2 बॉल अद्याप येणं बाकी असतील. सेकंड बॉल वरती नक्कीच आपण पाहिलं असेल सिंगल त्यानंतर डॉट त्यानंतर विकेट. 2 बॉल नक्कीच येणं बाकी असेल. स्ट्राईक एंड वरती स्वप्नील खारकरला पाहताय. खार पाटील अजून मात्र नक्कीच स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोंद्याची मैदानाच्या आतमध्ये विशाल घरत करतोय. त्यानंतर टाळ्या व्हायला हरकत नाहीये या गोंद्यासाठी. कमालीचं षटक मॅच मध्ये करता शिरकाव करता टीम आता जय हनुमान खारकोपर संघ. स्वप्नील खार पाटीलला पाहताय आपण. शेवटचा 3 बॉल फक्त 26 लागलेत 1 विकेट. ब्लॉक हॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. हे षटक आवड असेल विशाल गरजचं टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टीम जय हनुमान खारकोपर संघ 6 बॉल फेकले 2 धावा खर्च करा आणि 1 मोठी विकेट. विशाल गरजचं कमालीचं षटक आपल्या टीमला मात्र नक्कीच फायदेशीर ठरलाय. 2 षटकाचा वाजविके संपला काय धावा लागत धपटला वधी 26 आणि 1 विकेट. मध्ये अद्याप करायच्या 29 धावा. सामना अद्याप बॅलन्स आहे. एका दुसरा विकेट आला तर इथं मात्र नाही की शिरकाव करेल टीम जय हनुमान खारकोपर संघ. परंतु विकेट पटकावेल कोण? विशालच्या हातामध्ये करता 6 चेंडू होते. त्यामध्ये नक्कीच कमालीची गोंदाजी केली. परंतु त्यानंतर असा अजून एक मॅजिकल फेल फेकणारा मैदानाच्या आतमध्ये गोंदाज कोण येईल हे बघणं गरजेचं असेल. 26 लागला स्कोर कार्ड वरती. जवळजवळ धावांचा विचार केला तर 18 बॉल 29 ची गरज. बॉल 29 ची गरज. बॉल ट्रॅक मध्ये या संघाचा सर सेनापती पाहते आपण. हर्ष मसाय या संघाचा सर सेनापती. 18 मध्ये करायचे 29 धावा. सामना संपला नाहीये अद्याप करता सामना जिंकू शकते टीम. फिल्डिंग करा संघ हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती चैतन्य पाटील. गुड टेक और चैतन्य पाटील का एक ब्रँडेड सिक्सर देख. काय जबरदस्त स्ट्रोक. येस कॉमेंट्री पाहण्यासाठी मात्र नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. येस मिस्टर शशिकांतजी साहेबांकडून जवळ येस तुषारजी शिंदे आणि मिस्टर शशिकांतजी साहेबांच्या पत्र शुभ असते मात्र नक्कीच आम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. कॉमेंट्री पाहण्यासाठी बोलवा मॅच कडे. सामना मात्र नक्कीच अतिशय रंगतदार झालाय. कारण मैदानाच्या आतमध्ये चैतन्य पाटील बरसतोय. आग ओकणारी फलंदाजी. चौफेर फटकेबाजी करताना कधी पूल करतोय तर कधी मात्र नक्कीच गुडघे टेकून मैदानाच्या बाहेर चेंडू लँड मात्र नक्कीच करतोय. 17 बॉल 29 ची गरज. मिस्टामिंग स्ट्रोक विकेटची संधी चैतन्य पाटीलची होईल का? चुकी झाली. चुकी होतो इथं. मित्रा कॅच कोणी सोडली चैतन्य पाटीलची. चैतन्य पाटीलला कळतं सुवर्ण संधी. जवळ ही झेल पकडली असते तर मॅच मध्ये रंगतदार मात्र नक्कीच निर्माण झाला असतं. 16 मध्ये करायचे 22 धावा. स्ट्राईक येते स्वप्नील खार पाटील नक्कीच पाहतोय आपण. बॉल ट्रॅक मध्ये या संघाचा सर सेनापती हर्ष मात्र नक्कीच पाहताय. ओ ब्लॉक हॉल चेंडू मात्र नक्कीच खोदून काढण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे तानात हर्षल. चुकी होणार नाही. सेफ अँड ऑफ खारकोपर टीम. सिंगल धाव मिळाली. सिंगल धावेनं धावपळ मात्र नक्कीच पुढे सरकेल. धावा लागेल धावपटला वरती जवळ 34 धावा 1 विकेट.
15 मध्ये 21 चैतन्य पाटील. ओ फुल टॉस कव्हरच्या वरतून फेकून दिलाय. पंचाचा इशारा येणं बाकी असेल. एक टप्पा सीमारेषा पार. मिळतील 4. येतो हा चौकार. मैदानाच्या आतमध्ये फक्त न बघता चौकार आणि षटकाराची भाषा बोलणार हा खेळाडू. जर विचार केला चैतन्य पाटीलचा सकाळी बॅट करता चार्जिंगला लावली होती की काय हा प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला पडलाय. टीम फिल्डिंग करा संघाला जय हनुमान खारकोपर संघाला 14 मार्काचे 17 धावा. 14 बॉल 17 धावेची गरज. चौदा मध्ये करायचे 17 बॉल ट्रॅक वरती हर्षला पाहत आहे. ओ स्विचेट घ्यायचा प्रयत्न आता मात्र नक्की थोडा पंबल होतोय. मैदानाच्या आतमध्ये पडतोय धडतोय लढतोय परंतु आपल्या टीम साठी करता धावा बनवतोय. हे खूप महत्वाचं असेल. चैतन्य पाटील एकटा वाघ मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लढतोय आणि आपल्या टीमला मात्र नक्कीच पुण्याचं काम करतोय. शेवटचा अंतिम बॉल या षटकात पाहतोय आपण. हो वॉट स्ट्रोक स्लॉट मध्ये होता. पाठवलाय समोरच्या दिशेनं प्लॉट मध्ये. नाशिकची मिसल मुंबईची बेल. नाशिकची मिसल मुंबईची बेल. आली रे आली. आता चैतन्य पाटीलची बेल. जबरदस्त स्ट्रोक खेळून अक्षरशः मॅचला मात्र नक्कीच आपल्या दिशेनं मात्र नक्कीच वळवताना चैतन्य पाटील ऑन फायर. येस कॉमेंट्री पाहण्यासाठी जवळजवळ 500 रुपयाचा पारितोषिक आला आदरणीय तुषारजी शिंदे साहेबांकडून. त्याचबरोबर येस युवा भाऊ येस युवा मंच तर आपण पाहिलं असेल तुषार भाऊ यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद. असंच मात्र नक्कीच प्रेम राहू द्या. येस मिस्टर शशिकांतजी म्हात्रे साहेब धन्यवाद. हे असंच प्रेम राहू द्या. बारा मध्ये करायचे 11 धावा. आता सामना अतिशय सोपा झालाय. टीम बॅटिंग करा संघासाठी 9-11 टाकी गाव. कारण त्या प्रकारचे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहत आहे. चैतन्य पाटीलच्या हलक्या तर ग्लान्स केला स्ट्राईकला कळतर आणण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. दुसरी धाव होईल का. पलटवार झालाय. परतीचा प्रवास सुद्धा केलाय. 2 धावा कंप्लीट. त्यानंतर डाल्या पाहायला मिळतात. जवळजवळ 11 बॉल वरती 41 धावांची बहारदार केली. 9 धावा करता जिंकण्यासाठी पाहिजे. 9 धावा करता चैतन्य पाटीलला 50 कंप्लीट साठी मात्र नक्कीच पाहिजे. आता रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न होता. मिस झाला का तर चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 10 बॉल 9 धावेची गरज. अद्याप तर 50 धावेची 50 कंप्लीट करण्यासाठी 9 धावेची गरज आहे चैतन्य पाटीलला. ओ बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पाठीमागे लॉंग लेग सीमा पार. मिळतील 6. येतो हा षटकार. नऊ बॉल 3 धावेची गरज. 9 बॉल 3 धावा. 9-11 टाकी का संघ अक्षरशः या मॅच मध्ये बरसला गेलाय. टीम जय हनुमान खारकोपर संघाविरुद्ध 9 मध्ये करायचे 3. 55चं टार्गेट सेट केलं होतं 5 षटकामध्ये. परंतु त्यानंतर चैतन्य पाटील नावाचं वादळ आलं. अक्षरशः या वादळानं सर्वांना मात्र नक्कीच घेरला गेले की काय. हो गुटका टेकून वा व्हॉट अ स्ट्रोक. सामना फिनिश. MS धोनी स्टाईल मध्ये नक्कीच सामना फिनिश केलाय आणि जिंकला टीम 9-11 टाकी गाव संघ. वॉल प्लेट आणि हार्ड लक जय हनुमान खारकोपर संघ. चला दोन टीमला विनंती करतो हँडशेक मात्र नक्कीच करूनच मैदान सोडायचं. चला स्पीडअप करा. टॉस जिंकला टीम
चला टॉस जिंकला विडका संघाने. निर्णय लवकर लवकर कळवा आणि प्लीज मैदान तपासायला घ्यायचं. जुगलला मात्र नक्कीच विनंती असेल. चला या सामन्याचा सामना ठरला. नो डाऊट ज्या खेळाडूंना जवळजवळ 11 बॉल मध्ये 41 धावा कुठल्या आणि पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं. तो ठरला या सामन्याचा सामनावीर. टाकीगावचा प्राऊड ऑफ टाकीगाव चैतन्य पाटील ठरला सामन्याचा सामनावीर. जबरदस्त अष्टपैलू खेळ चैतन्य पाटील. तर धनेश भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं.